नमस्कार. नमस्कार. मी डी डी आळवणकर सर. माझ्या समेत आहे ते म्हणजे आमचे एम यादव सर इंग्लिशचे, के एल कांबळे सर इतिहासचे, मराठीचे आमचे साखळकर सर आणि सर्वात महत्त्वाचा पीचे आमचे सर म्हणजे जे आर खपले सर. आज आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत. आम्ही ॲडमिशनसाठी सगळेजण एकत्र आलेलं असताना थोडंसं आम्हाला एका पालकांनी स्पोर्ट्सबद्दल विचारलं की ते मूळचे पैलवान होते पालक आणि विचारले की स्पोर्ट्सबद्दल शाळेमध्ये काय काय चालतं. तर आमच्या खपले सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं स्पोर्ट्सबद्दल एक्सप्लेन केलं. तर मी आज खपले सरांनाच विचारतो की खपले सर, स्पोर्ट्सबद्दल आपल्या मराठा मंडळ हायस्कूलचं काय योगदान आहे ते जरा थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. मी 2000 मराठा मंडळ हायस्कूलमध्ये कार्यरत आहे आणि तेव्हापासून म्हणजे 2000ला पहिली बॅच आमची सुरू झाली 8वीचा वर्ग आणि तेव्हापासून मी म्हणजे पहिली बॅच 10वीची 2002-03 होती. त्यावेळी पहिल्या बॅचमध्ये व्हॉलीबॉल खेळणारे पवन सोनाळकर, प्रमोद वागळे, त्याचबरोबर पहिल्या बॅचची ज्योती खवरे आणि स्वाती खराडे यांनी 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर रिले रनिंगमध्ये त्यांनी चांगलं म्हणजे तालुका पातळी, जिल्हा पातळीपर्यंत त्यांनी मजल मारलेली होती. आणि त्यानंतर आम्ही 2002लाच म्हणजे बॅडमिंटन म्हणजे आपल्या हॉलमध्ये बॅडमिंटन कोर्ट आहे त्याचा आम्ही चांगला उपयोग करून घेतला आणि त्यावेळी त्याच ती म्हणजे 2002ला आम्ही सुरुवात केली आणि त्याचवेळी जी इंग्लिश मिडियमची जी बॅडमिंटन खेळामध्ये जी विजयी मक्तेदारी होती ती आम्ही मोडीत काढली आणि तेव्हापासून आम्ही आज तापर्यंत बॅडमिंटन खेळामध्ये तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळीवर आम्ही मजल मारलेली आहे. आणि पहिल्याच वेळी आम्ही मेंगलोर या ठिकाणी राज्य पातळीवर मुलांची बॅच घेऊन आम्ही बॅडमिंटनचा नावलौकिक केलेला आहे आमच्या शाळेच्या वतीनं. तसं सर मला तुम्ही सांगशील काय, जसं बॅडमिंटनमध्ये केला तसं व्हॉलीबॉलमध्ये, फुटबॉलमध्ये, क्रिकेट, थ्रो किंवा रनिंग वैयक्तिकमध्ये सुद्धा भरपूर नावं गाजलेली आहेत. तसं व्हॉलीबॉलच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल काय तुम्हाला? व्हॉलीबॉलमध्ये अमोल जाधव, रियाज मुल्ला यासारखे विद्यार्थी म्हणजे चांगले खेळून आणि पुढं त्यानंतर त्यांनी तालुका पातळी परत याच्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळ खेळलेत आणि त्यांनी आता सध्या अमोल जाधव आणि रियाज मुल्ला आज मिलिटरीमध्ये कार्यरत आहेत. सर मला एक सांगा की मराठा मंडळमध्ये म्हणजे आता थोड्याच वर्षामध्ये किंवा थोड्याच दिवसामध्ये NCC होईल असं सर्वजण म्हणत आहेत, पण NCC नसताना सुद्धा कांबळे सर तुम्ही वारंवार सांगत असता, तर NCC नसताना सुद्धा अशी किती विद्यार्थी आहेत की ते आपल्या देश सेवेसाठी आर्मीमध्ये CRP असू दे किंवा BSF मध्ये असू दे, पोलीसमध्ये असू देत, किती भरती झाल्या तरी अंक? सर आर्मीमध्ये कमीत कमी मला वाटते 250 ते 300 मुलं आर्मीमध्ये आहेत. त्याचबरोबर मुलीसुद्धा आर्मीमध्ये आहेत. आमच्या शाळेच्या शेजारची सुप्रिया घाटगे मिलिटरीमध्ये आहे. अमोल जाधव पहिली विद्यार्थिनी अमोल जाधव, त्याचबरोबर आपला बशीर मुल्ला हा तर वस्ताद आहे. जवळजवळ दररोज 350 ते 400 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतो. सर तसंच क्रिकेटबद्दल काय सांगू शकता का? क्रिकेटमध्ये लेदर बॉल क्रिकेट यामध्ये सुद्धा म्हणजे काही शाळांची मक्तेदारी होती. ती सुद्धा आम्ही लेदर बॉल आमच्या छोट्याशा ग्राउंडवर प्रॅक्टिस करून आणि त्याच्यामध्ये अनिकेत पाटील त्यानंतर असे अनेक विद्यार्थी चमकून आम्ही ते सुद्धा जिल्हा पातळीवरून लेदर बॉल क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केलेली आहे. त्यामध्ये फुटबॉलमध्ये ओंकार शिंदे, योगेश रक्ताडे आणि झिनगे असे अनेक विद्यार्थी आम्ही लेदर बॉल क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये चांगली आम्ही घेऊन जिल्हा पातळीवर स्पर्धा चांगली कामगिरी केलेली आहे. ओके, धन्यवाद सर. इथून पुढे सुद्धा आपल्या मराठा मंडळ हायस्कूलमधून मला थोडंसं मेडिकलच्या बाबतीत थोडंसं बोलायचं आहे. बोला की सर. मेडिकलचं जर म्हणायचं झालं तर आजूबाजूच्या जेवढ्या हायस्कूल आहेत त्या सगळ्या हायस्कूलपेक्षा जास्त मेडिकलला मुलं आपले आहेत. भरपूर मुलं MBBS झाले आहेत, BHMS झाले आहेत, डेंटिस्ट झाले आहेत, कॅन्सर तज्ज्ञ झाले आहेत आणि त्यामुळे मेडिकलमध्ये सुद्धा आमच्या शाळेचा ठसा उमटेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, थँक्यू सर. इथून पुढे सुद्धा आपल्या शाळेतील जे विद्यार्थी गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये जेवढे शिकून पुढे गेलेले आहेत त्यापेक्षा सुद्धाही जास्तीत जास्त गेले पाहिजेत. बुद्धिबळाबद्दल काय म्हणतं सर? बुद्धिबळमध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी गायत्री सांगावकर आणि संयुक्त साजनवर या दोन्ही विद्यार्थिनी राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीपर्यंत. अरे वा, नॅशनल पातळीपर्यंत बुद्धिबळमध्ये सुद्धा मराठा मंडळानं. सृष्टी बागडी ही तायक्वांदो आंतरराष्ट्रीय दक्षिण कोरियामध्ये तिने म्हणजे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो गेम खेळून आपल्या शाळेचं नाव तिने उज्ज्वल केलेलं आहे. ओके.
खूपच सुंदर असं तुमच्या हातून विद्यार्थी घडलेले आहेत. इथून पुढं सुद्धा सर अशीच विद्यार्थी मराठा मंडळामधून घडू द्यात आणि हे सर्व सिनियर शिक्षक यादव सर कमीत कमी 25 वर्षाहून अधिक इंग्रजीचे त्यांनी अध्यापन केलेलं आहे. कांबळे सरांना इतिहास पाठ आहे, मी कालच्याच रील्समध्ये सांगितलेलं आहे. हे आपले साखळकर सर यांनी सुद्धा खूप योगदान मोठं दिलेलं आहे मराठीमध्ये. खपले सर गेलं 25 वर्षे तज्ज्ञ असे क्रीडा शिक्षक म्हणून आहेत. तर सर्वांचं पुन्हा एकदा या व्हिडिओसाठी योगदान दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.